मित्रांनो नमस्कार. हे आहे एक स्मार्ट मीटर जे की पिंपळगाव हरेश्वर येथे आमच्या गारमेंट कंपनीमध्ये बसवण्यात आले होते. हे मीटर बसवण्यासाठी माझा MSCBला विरोध होता, तरी त्यांनी मला जबरदस्ती करून हे मीटर मला बसवून दिले आहे. मित्रांनो, हे स्मार्ट मीटर बसवलं आहे. साधारणतः 11 वाजेपासून ते डिस्कनेक्ट झालं आहे आणि 11 वाजेपासून आमचं काम थांबलं आहे. मी 11 वाजेपासून इंजिनियरला फोन करतो आहे. 5 वाजता इंजिनियरला पण फोन केला, पण त्यांचा आतापर्यंत काहीच प्रतिसाद आला नाही आहे. विषय असा आहे की मला एक मेसेज आला आहे MSCBकडनं. त्यामध्ये 418 रुपये मला एरियर्स अमाऊंट भरायची आहे. ते भरले नसल्यामुळे ते डिस्कनेक्ट झालं आहे. विषय असा आता, मी जर ते अमाऊंट ऑनलाईन भरायला गेलो तर माझं जे बिल येणार आहेत 1550 रुपये ते दाखवते आहे ऑनलाईन, ते पण मला पेड करावं लागतं आहे, ज्याची की शेवटची तारीख ही 4 जुलै साधारणतः. तर ते अमाऊंट मी पे केल्याशिवाय हे मीटर ऑन होणार नाही आहे. आता जर मला लाईट ऑन करायची तर ती अमाऊंट मला भरायची आहे. तर मला पुढच्या महिन्याचा म्हणजे जोपर्यंत अजून मला 20 ते 22 दिवस आहे हातामध्ये ते पैसे भरायचे, ते पैसे आताच खर्च करायचे आहेत, ज्याची काही गरज नव्हती. नंतर त्या मेसेजमध्ये मला म्हटलं आहे की तुम्ही हे रिकनेक्शन चार्जेस महावितरणचे ॲप किंवा MSEDCL कॅश कलेक्शन सेंटरवरती जाऊन भरू शकतात. मी कलेक्शन सेंटरवरती गेलो ही फी भरायला, तर ते म्हणत आहेत की मला बिल लागेल. पण विषय असा आहे आता की मला हे 3 महिन्यापासून बिल पण मिळत नाही. मी ऑनलाईनच पे करतो आहे. मी MSCBच्या ऑफिसला गेलो की मला बिल द्या, तर त्यांच्याकडे बिल नाही आहे. आणि त्यांनी असं सांगितलं की मागच्या महिन्यात पण माझं बिल आलं नव्हतं. मी गो ग्रीन नावाचा ऑप्शन पण क्लिक केलं नाही, जेणेकरून मला पेपरलेस मॅसेज थ्रू बिल ते मला प्रोव्हाइड करतात. आता 1 वाजतो आहे. मी इंजिनियरला साधारणतः 25 ते 30 फोन केलेत, पण इंजिनियरने फोन उचलला नाही आहे. सकाळी फोन उचलला, तो म्हटला की का कनेक्शन डिस्कनेक्ट झालं ते मला माहीत नाही, तो मेसेज मला फॉरवर्ड करा. मी त्यांना मेसेज वाचून दाखवला, तर त्यांना म्हटलं याचं रिझन सांगा. तर ते म्हटले की मलाही रिझन माहीत नाही. बरं, यांना रिझन माहीत नसताना जर असं काही फॅसिलिटी असणार मीटरच्या की असं केल्यामुळे तुम्ही काही फी भरल्यामुळे तुमचं मीटर डिस्कनेक्ट होऊ शकतं, हे त्यांनी मला सांगितलंही नाही आहे. ते सांगू शकत होते, पण त्यांना ते माहीतच नव्हतं. असे हे असताना त्यांना त्या गोष्टीचं ज्ञान किंवा माहिती नसताना त्यांनी हे मीटर माझ्या फॅक्टरीमध्ये बसवलं, ज्याचा मला विरोध होता. आणि तसं मी त्यांना लेटरही दिले. त्या लेटरवरती त्यांनी मला पोचपावती दिली नाही, त्यांनी फक्त हातामध्ये घेऊन घेतलं. पण आता मी काही व्हिडिओ बघितले ऑनलाईन की ज्यामध्ये MSCBचे इंजिनियर म्हणतात की ह्युमन इंटरॅक्शन कमी व्हावं या उद्देशाने हे स्मार्ट मीटर बसवण्यात आले. आता विषय असा आहे की मी 11 वाजेपासून त्यांना कॉन्टॅक्ट करतो आहे 5 वाजता इंजिनियरला, पण तेही माझा फोन उचलला. त्यांनी एक फोन उचलला आणि ते म्हटलं की तुमच्या इंजिनियरला फोन करा, मी त्यांना सांगतो. परत मी त्यांना फोन करतो, ते दोघंही फोन उचलत नाही आहे. आता इथं ह्युमन इंटरॅक्शन पण होत नाही आहे आणि MSCBचा कुठला रोबोट्स पण येत नाही माझा प्रॉब्लेम सॉल्व करायला. आम्ही शेवटी सुट्टी दिली कंपनीला आणि माझं प्रोडक्शन थांबलं आहे, माझं नुकसान होतं आहे, ती गोष्ट वेगळी. पण असे खूप सारे प्रकरणं भविष्यात सामान्य ग्राहकाला पण समोर जावं लागणार आहे. तर हे मीटर कोणीच बसवू नका, त्याला विरोध करा. आता बघूयात पुढं काय होतं.